हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. तर आजचा वार आहे गुरुवार आणि 10 वाजता मी ब्लॉगला सुरुवात केली होती. तर आज मी करणार आहे मिसळ. तर त्यासाठी बघा, मी रात्रीच मटकी भिजाई टाकली होती आणि मटकी आणि हरभरा भिजाई टाकला होता. आणि जितकी मला मिसळ करण्यासाठी मटकी आणि हरभरा पाहिजे होते ते साईडला काढून ठेवले आणि बाकीची मटकी आणि हरभरा असा मी एका कपड्यामध्ये बांधून ठेवणार आहे मोड येण्यासाठी. तर हे एक दिवस ठेवणार आहे असं मोड येण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मी इथं कुकर घेतलेलं आहे आणि वाटाणा आणि मटकीची पण छान मिसळ करता येते. पण मी इथं आज हरभरा आणि मटकीची मिसळ करत आहे. तर म्हणलं चला आज तुमच्यासोबत शेअर करू की मी कशी मिसळ करते आणि आज थोडंसं रुटीन पण शेअर करत आहे. तरी तर मी कुकर स्वच्छ असा धुवून घेतला आणि मटकी मी इथं शिजण्यासाठी टाकली आहे. तर 1 ग्लास पाणी टाकलं आणि गॅस ऑन करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी मीठ टाकून 2-3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. आणि मिठाची भरणी रात्री घासून ठेवली होती, ती सुकण्यासाठी ठेवली होती. मग आता सकाळी मी 10 वाजता स्वयंपाक करताना मीठ पण भरून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी मटकी आणि हरभरा शिजताना मीठ आणि थोडीशी हळद टाकून कुकर इथं मी आता लावून घेणार आहे. तर कुकर मी इथं लावून घेतला. त्यानंतर मी पीठ मळण्यासाठी चपातीचं प्लेट घेतलेली आहे. आणि इथं बघा, मी आज पीठ मळताना पण शेअर करते. तर आज असं थोडंसं पाणी टाकून मी छान पीठ मळून घेत असते. तर म्हणलं आज पीठ मळताना पण आपण शेअर करू की मी पीठ कसं मळते. तर असं थोडं पाणी टाकलं की मला जास्त पातळ पिठाच्या चपाती करता येत नाही, मग घट्टच पीठ असं मळून घेत असते. तर इथं मी 6-7 चपातीचं पीठ मळून घेते, कारण जास्त चपात्या नाही करणार आज मी, कारण मिसळ करणार आहे. तर पाव पण आणायचे होते त्यामुळे बघा. आणि तसं छान मी पीठ मळून घेतलेलं आहे, घट्टसा असा गोळा करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर पीठ मळून झाल्यानंतर मी थोडंसं तेलाचा हात घेणार आहे आणि त्याच्यावर थोडासा तेलाचा हात घेतला की छान असं एकसारखं पीठ मळून घेते, म्हणजे चपात्या पण छान होत्यात त्यामुळं. आणि थोडंसं तेलाचा हात मळून झालं की थोडंसं पाणी पण टाकून मी पीठ मळत असते. असं पीठ मळलं की छान पीठ पण मळलं जातं आणि चपात्या पण छान होत्यात. तर म्हणलं चला आज आपण पीठ कसं मळतोय ते शेअर करू. आणि ते छान पीठ मळून झालं, एका वाटीमध्ये असं काढून घेतलेले, आता ते झाकून ठेवणार आहे साईडला. तर त्याच्यानंतर मी पीठ झाकून ठेवलं आणि इथं बघा मटकी आणि हरभरे छान शिजवून घेतलेले आहेत. तर आता मी मिसळ करणार आहे. तर म्हणलं कांदे, टमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी 2 कांदा इथं कट करायला घेतलेला आहे. आता कांदा पण कट करून घेते. मिसळ करण्यासाठी कांदा बारीकच कट करायचा होता, पेस्ट पण केली असती, पण मी मिसळ करताना कांदा टमॅटो असा कट करूनच घेत असते, पेस्ट नाही करत मी. तर असं छान बारीक कांदा कट करून घेत असते. 1 कांदा कट करून घेतला होता आणि दुसरा पण कांदा इथं कट करायला घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी इथं टमॅटो कांदा सगळं बारीक असं कट करून घेतलं आणि कोथिंबीर नीट करून घेतली आणि स्वच्छ धुवून पण घेतली होती. आता कोथिंबीर पण इथं मी बारीक कट करून घेते. आणि त्याच्यानंतर मी अद्रक लसूणची पेस्ट रेडीमेडच वापरणार, त्यामुळे मी काय अद्रक लसूण इथं अद्रक लसूणची पेस्ट काही इथं केली नाही. तर कांदा टमॅटो कोथिंबीर सगळे एका प्लेटीत काढून घेतलेले मी. आणि पोळपाट पण मी लगेच धुवून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर इथं मी गॅस ऑन करून घेतला, कढई ठेवली आणि तेल गरम करायसाठी ठेवलेलं आहे. तेल छान आपलं तापलं की त्याच्यानंतर मी कांदा कट केलेला, असं बारीक कट केलेला कांदा छान मिक्स करून घेतलेला आहे. कांदा छान परतला की मी त्याच्यामध्ये लगेच टमॅटो टाकलेला आहे. कांदा टमॅटोचा कलर असा छान झाला, कांदा आणि टमॅटोचा कलर लालसर झाला की त्याच्यानंतर मी सगळं मिक्स करून घेतलं की 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली. अद्रक लसूणची पेस्ट टाकली की सगळं छान मिक्स करून घेते. त्यानंतर मसाल्यामध्ये मी घेतलं आहे इथं मिसळचा मसाला, चटणी आणि मीठ थोडंच टाकलेलं आहे, कारण शिजताना पण मी मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळं सगळं मिक्स करून घेतलं. आणि बारीक कट केलेली कोथिंबीर पण टाकली याच्यामध्ये आणि सगळं मिक्स करून घेते इथं. आणि आपण मटकी आणि हरभरा शिजवून घेतला होता तो पण ह्याच्यामध्ये मिक्स केला आणि छान एक तर सगळं मिक्स करून घेते. आणि थोडंसं मी पाणी टाकून इथं घेणार आहे आणखी
तर जितकी मिसळ करायची तितकं आपण पाणी टाकून घेतलं तरी चालतं. मी इथं थोडंसं आणखी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि इथं बघा मिसळची छान तयार करून घेतली आणि तुमच्यासोबत शेअर पण केलेली आहे. आणि थोडंसं पाणी टाकून दिलं आहे मी. थोडं वेळ आता उकळी येण्यासाठी ठेवणार आहे असंच. आणि 4-5 उकळी आली की मग गॅस बंद करून घेणार आहेत. तर छान मिसळ इथं उकळ आली की मी गॅस कढई साईडला ठेवली आणि इथं मी करणारे पाव गरम करायला घेतलेले. तर मिसळ म्हणलं तर मुलांना कसं पाव पाहिजे होते, तर इथं मी पाव आणले आणि गरम करायला घेणार होते. तर मिसळ मी छान अशी करून घेतली, झाकून पण ठेवली. तवा मी अगोदरच थोडासा गरम करायला ठेवला होता, साईडला घेतला, मोठ्या बरणीच्या शिगडीवर घेतलेला आहे आणि इथं मी पाव गरम करायला घेतलेले. तर एक लादी मी अशी छान गरम करून घेतली. तर मी इथं बटर वगैरे काय वापरलं नाही पाव गरम करण्यासाठी, तेलातच मी पाव गरम करून घेतलेले. तर 2 अशा मी लादी इथं गरम करून घेतलेल्या आहे पावाच्या. आणि त्यानंतर मी पापड पण साईडलाच काढून ठेवले होते. उडदाचे पापड मी इथं भाजून घेणार आहे तव्यावरतीच. तर जास्त तेल नाही टाकलं मी, थोडंसं तेल टाकून इथं पापड असे भाजून घेते. तर मिसळ तर झाली होती, पाव पण गरम करून घेतले होते. आता चपाती करायची राहिली होती. तर बघा मी छान असं पापड पण इथं भाजून घेतलेले थोडंसं तेल टाकून. आणि त्याच्यानंतर सगळे पापड भाजून घेतले. आणि इथं पीठ पण छान भिजलं होतं. तर पीठ मी अगोदर घेतलं, थोडासा तेलाचा हात लावून छान असं मळून घेत असते अगोदर पीठ. आणि जितकी चपाती करायची तेवढा पिठाचा गोळा मी साईडला काढून घेतला. अर्धी चपाती लाटून घेत असते आणि मग त्याच्यानंतर मी अशी घडीची चपाती करत असते. आणि मग आज मी मिसळ करताना पण कशी केली ती पण तुमच्यासोबत शेअर केली. म्हणलं चला आता चपाती पण करताना इथं मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि तवा तर छान तापलेलाच होता. चपाती पूर्ण सगळी लाटून घेतली आणि त्याच्यानंतर तव्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि चपाती तर शेकण्यासाठी टाकलेली आहे आता. आणि सगळ्या चपात्या मी इथं करून घेते. तर बघा सगळ्या चपात्या करून झाल्या होत्या आणि वॉश बेसिंगमध्ये मी भांडे पण घासायला टाकले होते. आणि जेवण आणखी करायचं राहिलं होतं. तर म्हणलं हे पहिलं किचन उरकून घेतलं, सगळं प्लेट भांडे जमा करून ठेवले. आणि आता चपात्या करून झाल्या, गॅस पण बंद करून घेतला. आणि त्याच्यानंतर इथं बघा मी मिसळ घेतली, छान फरसाण, दही, कांदा, कोथिंबीर, पापड आणि पाव आणि चपाती केली आणि तुमच्यासोबत शेअर पण केली. कसा वाटला आजचा ब्लॉग ते पण कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू. आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.